माय बाप हो, तुमच्या चरणावर डोकं आहे माझं. तुम्ही साक्षी आहात आणि निसर्ग साक्षी आहे. यालाच म्हणतात आपली तर मापली, लोकाची दीड पाहिली नाही का. मला प्रबोधनाच्या माध्यमातून या बाईने म्हटलं नाही का, भाऊ तुम्ही आपल्या छातीवर ठेवून सांगा बरं. हा म्हणजे पहिले चिमटा घेऊन घ्यायचा आणि मग जागेवर जैसे ते पहिले पोटानाचं भावाचं सख्या आणि मग मी नाही केली करणी. वा रे वा, चांगली आहे तुमची शायरी मॅडमजी. खूप काही बोलता येते, समजलं का. मला चढवण्याचा प्रयत्न नका करू आणि मी काही तेवढा नादान नाही आहे, समजलं काय. तू जोडा असा मारा की समोरच्याला भास नाही झालं पाहिजे. त्याला म्हणतात शायरी, त्याला म्हणतात तर्कसंगत, त्याला म्हणतात समय सुचकता. तुम्ही तर डायरेक्टली म्हणता हो. हा आणि काऊन मग आपली तर मापली. रेमन बोरगाव मध्ये काऊन ए भाटो आणि मी तुझ्या गावाला येईन, तू या बहिणीले बायको करीन. हे ठेवलं बाईने बाजूले, हे बाजूले ठेवलं ना कोंबडा कापीन. काऊन काऊन लाजवत होतो ती सांगाले. तुम्ही एका बापाची औलादा का 10 बापाची औलादा, मला हे सांगा बरं. नाही नाही असं बोललं तर मग तरी म्हणते मी पुष्प देऊ. मॅडमजी ते नाही, मी जिथे चुकलो मला बोलता बोलता म्हटलं मला चोनक्या ढोलक्याशी काय देणं घेणं. चोनका चोनकेवाले पाच बसन, ढोलक ढोलकवाले पाच बसन, त्याची दुय्यम आहे. समजलं का नाही. याचंही शास्त्र आहे, समजलं की नाही. याचंही शास्त्र आहे मॅडमला. मॅडमजी
चोनकेवालेले पाहिजे, ढोलकवालेले पाहिजे, नक्कल करायला पाहिजे, हे डान्सरले पाहिजे, दुय्यम तुईनं माहित मी तुले पाहिजे तू मले पाहिजे. हो बरोबर आहे. इथं कशाला आला प्लॅटिंगच्या संदर्भामध्ये हे बोललो तर काही चोनक्या ढोलक्याशी देणं घेणं नाही म्हणते. असं बोललो का मी? असं बोललो का मॅडम जी? मला फक्त आणि फक्त तुमच्या शब्दाकडे लक्ष द्यायचं आहे, समजलं की नाही? आता राहिली गोष्ट, हा या बोलता बोलता म्हटलं प्रश्नाचं उत्तर सांग. कुठे गेले माझे 16 शिंगार? माझं गाणं तरी कळलं का तुला? नाही समजलं का? अगं खरं खरं सांग, तू काढतेस भांग, त्या भांगात कुंकू कुणाचं? त्या भांगात कुंकू कुणाचं? आणि कुवारी असताना लावतेस टिकली, ते समाधान कुणाच्या मनाचं? हा का म्हणते मॅडम? काय लिहून ठेवलंस रे? लग्न झाल्यावर मुली कुंकू का हा लग्न झाल्यावर मुली कुंकू का लावतात असं विचारलं का मी? असं विचारलं? आणि पैसे फेकतो म्हणते. कायचे मग? त्या डोक्याला झेंडूबाम जिरवून देऊ का मी? द्या. आहे बाम आहे माझ्याकडे. कोणता? त्या डोकं जर जास्त दुखत असेल किंवा चालत नसेल डोकं तर झेंडूबाम लावून देतो मी. कोणत्या कलरचा? हा तो एपी बाम आहे, पांढऱ्या कलरचा आहे, लाल कलरचा आहे. हो हा दोन्ही आहेत. समजलं की नाही? पहिले प्रश्न तर समजून घे. माझे मोठे बहिणी काय बोलू तुला? ओगी माय बाई. समजलंस का नाही? हा खरं खरं सांग, तू काढतेस भांग, त्या भांगात कुंकू कुणाचं? आणि कुवारी असताना लाव. सगळ्यांनाच माहित आहे म्हटलं. याचा खुलासा केला की आई तुमचं लग्न झाल्याच्या नंतर तुम्ही भागामध्ये कुंकू भरता, तो आपल्या पती देवाचा भरता की नाही? बरोबर आहे. पण कुवारी असताना जे टिकले तुम्ही कंपाळावरती लावता ते कुणाचं समाधान करण्यासाठी लावता हे मी विचारलं. हा का सांगता? वा रे वा, चांगली आहे शायरी. हा आणि मग पुन्हा म्हणते पैसे उरावर फेकीन. पैसे उरावर फेकतो म्हणते. याच्या बैताडे, पैसे फेकण्याची वस्तू आहे का? हा पैसे फेकण्याची वस्तू आहे? पैसे फेकाची गोष्ट करते. एवढं घमंड चाललं पाहिजे याच्यावर तुला. हे घमंडाची भाषा बंद कर. समजलं का नाही? थोडस आपल्या डोक्या आपल्या याच्यानं बोल. तू कुणाच्या सांगण्यानुसार बोलू नको. आणि नसन बोलतात तर नको बोलू. पैशासाठी आम्ही तेवढ्या दूरून आलो इथे. बरोबर आहे भाऊ? आलो की नाही? तिची पूजा करतात त्या पैशाची. हे पैशाला फेकतो म्हणते बैताळ बेलनी. आता मला बैताळ बेलनी म्हणले म्हणून तुम्ही मला म्हण बैताळ बेलण्या चालते मला. तू काही म्हण, मला त्याचा राग नाही, पण नियमानं म्हण, आधारानं म्हण. समजलं की नाही? चला असू द्या. येथे बोलायला गेलो तो पहिलेच ठेकेदार साहेब आले. अर्ध्या तासात व्हायला पाहिजे म्हणतात. तुम्ही टायमिंग सांगा जी. अर्ध्या तासात बिलकुल बंद करून टाकायचं. अर्धा तास म्हणतात. अर्धा तास. तुम्हाला प्लॅटिंग पाहिजे तर तुम्ही सांगा. जेव्हापर्यंत लेकरू लढणार नाही तेव्हापर्यंत माय दूध देणार नाही. बरोबर आहे की नाही? त्या मायला कसं माहित होईल का लेकराला भूक लागली का नाही लागली बा म्हणून? आणि म्हणून बाबा रे माफी मागतो. आणि म्हणून काय म्हणतो जरा लक्ष देऊ नाही का? काय म्हणता? भुरा भुरा आहे म्हणते. हा भुरा भुरा आहे. वा तर मग भुरा भुरा आहे तर का करू? नाचत का तू? नाही तू भुरी भुरी असत मी नाचू. नाचा ना. महिला सौंदर्याची खान, महिला सौंदर्याची खान, सौंदर्य दिले त्या निसर्गानं. आणि सौंदर्यामध्ये इतराला गुण स्त्रियांनी पुरुषाचे. जरी असला गा सौंदर्यवान, जरी असला गा सौंदर्यवान, चारित्र्याची गा सदाहन. आणि मग तयाचे सुंदरपण काय ते कामाचे. जाती दोन, वर्ण दोन. समजलं की नाही मॅडम जी? याच्यात काळा आणि गोरा वर्णामध्ये आणि जातीमध्ये स्त्री आणि पुरुष. समजलं का नाही? ते तुमचे किती सुंदर पाहिले, मी किती सुंदर, याला महत्व नसते. मला म्हणता भाऊ तुम्ही सांगा जी, शायरी करण्यासाठी येथे बालवाडीचा पोरगा येऊन शायरी करू शकते का भाऊ? नाही. तो जेव्हा परिपूर्ण आपला 18-19 वर्षाचा होईल त्याला त्याचं मस्तक हे संपूर्ण काय म्हणतात त्याला परिपक्व होईल
तेव्हाच तो शायरीकरण करायची, हो ना. तेव्हा शायरीकरण कराय. मॅडम जी, मी जेव्हा सुरुवातीला शायरी करायला नेलो तर लोकांच्या मान्यवर अंबादासजी शाहीर यांच्यामध्ये 1 वर्ष काम केलं. समजलं का नाही सेकंड शायरीचं. दुसऱ्या वेळेस मी माझ्या गुरुजींच्या पार्टीत 1 वर्ष राहिलो, पुरुषोत्तमजी खांडेकर, आणि तिसऱ्या वेळेस शायरीला सुरुवात केली. अशी नाही ती फाट्यात. समजलं की नाही. होते 2 गाणे, 2 बाते, 2 लाते. हा, चिरफाड शायरी, तेही मात्र आधारीनं, असं वायफाड शायरी नाही केली. आणि ती शायरी मला पसंत नाही. मॅडम इतके सामने झाले, तुम्ही म्हणा असं की वायफाड एखादी शब्द एखाद्या ठिकाणी तुम्हाला बोललो, बोला तुम्ही. मॅडम जी, हसी खुशीनं कार्यक्रमात जो आस्वाद आहे तो असा नाही मला म्हणते चिडचिड करता. हा, मी चिडचिड करतो हे नाही. हे बोलते तर मोठी चांगली बोलते. रांगो लागला पिंजऱ्यातलं, मी लागलो घुबड. लक्षात ठेव बाई, मी जर आपल्या जातीवर उतरलो तर सेकंदात मोठं घुबड. आणि म्हणूनच जास्त करत नाही मी बडबड. समजलं की नाही. आणि म्हणून ज्ञानानं बरं, हा तुमचा अज्ञान मारण्यासाठी. आणि म्हणून काय म्हणतो, वाईट अर्थाने तुला मी बोलणार नाही, वाईट वाईट अर्थ बोलणार नाही. सागराची उपाधी जगातल्या मापाने तोडणार नाही. काटा तर माझ्या जवळ आहे ग हे सोनू. कोणता काटा वा? ज्ञानाचा बरं, आता भलतीकडेच जाशील. काटा काटा तर माझ्या जवळ आहे, पण मी तुला तो टोचणार नाही. आणि चुकीने कदाचित टोचूनही जरी गेला तर खबरदारी घेईल की तुला बोचणार नाही. बोचणार नाही म्हणजे मनुष्य चुकीचा पुतळा आहे. मॅडमने सांगितलं असा कोणता मनुष्य नाही का त्याच्या हाताने पाप होत नाही म्हणजे तो चुकते, म्हणजेच पाप करते. चुकीतून जर टोचूनही गेला तर तो म्हणजे याची खबरदारी घेईल का त्या काट्याने तुला दुखापत होणार नाही, मजा येईल तुला. आणि तो माझा ज्ञानाचा काटा. आता मॅडमजीचं गाणं म्हणते काय, हम भी हर बिमारी का इलाज रखते हैं. क्या बात है. मॅडमजी तुम्हाला सांगतो, या शायरीच्या बांधवानं आमच्या माय बहिणी बसल्यात. आई तुम्हाला सांगतो, माझी शायरी, मी कोणत्या प्रतिस्पर्धी शायरीला काही म्हणलोय नाही तरी माझ्यामध्ये तो दम आहे. घमंडाची भाषा वापरत नाही. मी बसलेल्या पब्लिकला खुश करू शकतो एवढा माझ्यामध्ये ती ॲबिलिटी आहे. समजलं का नाही. पण काय करावं. आणि म्हणून म्हणायचं आहे, मॅडमनं गाणं म्हटलं कोणतं, अरे जब तक सांसे चलेगी तुझको ही चाहूंगा यार, और मर भी गया तो मैं तुझे करूंगा मैं प्यार. क्या बात है. अरे शास्त्र पुराणाचा देते मी दाखला, आणि सोडून या आपल्या बायकोला मुलगी भोगला. तसा माणूस संजीव, त्याच्या खाण्यात माती पडून त्याच्या मैत्रीर कुत्री हागो नाही का एकदम नीच. आता माझं गाणं चालीनं गाणं म्हणत नाही तरी एक ठेक बनवली आहे, पण तोच गाणं म्हणून आस्वाद मिळणार. आणि म्हणून मी बोलत नाही आणि पाहत या नंगीनं काय केलं. माय नंगी. हो, कोणती नंगी वा? ते नंगी गी माय बंपरपूरची नाही का ग. हा, ते नंगी पावटोल्याजवळ बंपूर बनाय. म्हणून मी बोलत नाही खोट आणि पाणी आल्यावर निघते लोट. आणि या नंगीनं सख्या भावाचा आणलं खोट. या नंगीनं सख्या भावाचा आणलं मी बोलत नाही खोट. कशी आहे संजीती फरतात. हो, दारी बदमाश. सख्या भावाला नाही ओळखू शकली तर. अरे 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 तू या खाण्यात माती पडो. अरे 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 शाक भाई. म्हणून तर भारत न चाललं चारे कोणत्यानं भारत. हो, जस जस जाईल बाई तशी मजा येईल ग. मी बोलत नाही न खोट न बाई बोट. Don't touch me.
बाई बोट लावल्यानं येईल बाई बोट लावल्यानं येईल बाई बोट लावल्यानं येईल बाई बोट लावल्यानं येईल बाई बोट आणि मी बोलत नाही खोट आणि पाणी आल्यावर निघते लोट या नंगीन सख्या भावाचं आणलं पोट तर मी तुला म्हणणार नाही समजलं की नाही मला माहित आहे ना जी तुम्ही काय कोणताही माणूस म्हणेल तर गाण्याला आधार असते त्याच्या तुकोबारायाचा अभंग आहे भावाचे लग्न बहिणीशी लावावे आणि तेव्हाच पाहावे मोक्ष भाव आणि बहीण भाव आणि बहीण म्हणजे भाव आणि भक्ती हे दोन बहीण भाऊ तर तुम्हाला सांगतो बहीण तिचा परिपूर्ण म्हणजे ते काय म्हणते तिचा परिपक्व विकास झालेला असते हा तर 18 वर्ष पूर्ण झालेले असतात आणि भाऊ हा मेंटली असते म्हणजेच मानसिक आजारी असते ज्याला मतिमंद म्हणतो ज्याला मेंटल रिटार्डेशन म्हणतात समजलं की नाही मॅडम जी तर त्याचा विकास हा जन्मताच मतिमंद असते त्याचे धीरेंद्र टप्प्या विकास होत जाते परंतु तो कुपोषितच असते मतिमंद असते त्याला ओळख नसते आणि मग हे या त्याच्या बहिणीला जवानी फुटते आता करावं तर काय करावं आणि म्हणून त्या सख्या भावासोबत कुकर्म करते त्याचं पोट आणते अशी आहे ते आणि मग काय केलं आणि मग हिची बहीण गावात फिरते हिची बहीण गावात फिरते हे घरात बांगड्या बहीण गावात फिरते हे घरात बांगड्या आणि मग ते कमवून आणते नोट आणि मग लावते थुका अंग केले मग आणि ते कमवून आणते नोट आणि थुका लावून मोजते मध्ये नोट कशी मोजते आणि या नंगीन सत्या भावाचं आणलं या नंगीन सत्या भावाचं या मॅडमच्या गाण्याचा आस्वाद या मॅडमच्या गाण्याचा आस्वाद आता माझं गाणं काय म्हणते आणि हे हा गाले बसली परसात हो जी मैडम जी देखो मेरे गाने के अल्फाज सुनो मैं गाना कैसा बनाता हूँ जो स्टँजा म्हणजे जो मतला मी सुरुवातीला घेतलेला आहे त्याचाच शेवट पहा कसा केलाय मी समजलं की नाही आणि म्हणून आणि हे हा गाले बसली आणि पैशाची पडली दिमाग खराब झाला काही यायचा माया मी सकाळी नाही का हागायला जाईन ना हा पोरसात झाडात बसीन हा पळसाच्या झाडात बसजो भुरे आणि एवढी चुंगडी नेजो भुरे तुला चिल्लर पाहिजे का नोट पाहिजे 2,000 2,000 नोट सांगते अशी बसतीन ना मागून जर पैसा सांगत तू 2,000 ते तुला आणजो नोट आणि आणजो सख्या भावाचं पोट मी तशी नाही हा मी बाई नाही त्यातली न कडी लावा का ना आतली आणि हे हा गाले बसली परसात आणि पैशाची पडली बरसात पण आई मग काय झालं हाकता इथं मग हा हाकता इथं आणि मग हे हा गोडी आली अर्ध्या घरे हा गोडी हाकता इथं डब्बा सांगलं ते हे का करण भाऊ ताली हागोडी अर्ध्यात आणि मग तुम्हाला सांगतो वास मोठी खराब तुम्ही का वास घ्यायला गेल्या होत्या का मी काय नाही जाऊ मी नाही खराब अरे हट ते का म्हणते वारा येते तर पान हालते तशासारखी गोष्ट आहे मी आपल्या जवळ तर काहीच नाही सांगत माझं काम आहे पोस्टमन सारखं तुमचंच ऐकणे तुम्हालाच सांगणे म्हणजे हागुडी आली हागुडी आली आपल्या
आपल्या लहानच्या पोरानं कुल्फी खाल्लं हा. ते माश्या कशा लागतात हा मग तशा माश्या लागल्या ते काय सांगू नको भुरे तिला जास्त अनुभव आहे. अरे म्हणून अरे हाकता हाकता इथं डब्यात पडला. आणि मग हे हा गोळी आली अर्ध्यात. आणि हे हागाले बसली पैशाची बदली पैशात. हागाले बसली पैशाची बदली मला सांगा जी भाऊ एखादी मनुष्य बाई जर हागाले परसात जर पडली तर पैशाची बरसात पडते का जी नाही पडन का नाही पडत. शक्यच नाही होऊ शकत पण पडते कोणती ज्या बाईची वासना खराब असली ते जर डब्बा घेऊन जरी गेली तर त्यातून पोटाभर पैसे आणू शकते कसे काय कशी काय म्हणजे तिची वासना खराब ते जर वेश्या असली तर आय एम राईट आणि बाईले कोणी पाहू शकत आहे. आणि मग तुम्हाला सांगतो जिकडे तिकडे हिची वास पसरली अरे जिकडे तिकडे हिची वास पसरली आणि चालता चालता एक बुडी घसरली गुरे तू इकडे इकडे या मायकोरी ये म्हणजे अगं जिकडे तिकडे वास पसरली हा गोडी जेव्हा अर्ध्यात आली तर जिकडे तिकडे तिची वास पसरली वास पसरली जिकडे तिकडे हिची वास पसरली आणि मग काय झालं? एक बुड्डी पाहायला निघाली हा दृष्टिकोन म्हणजे हे गोष्ट हे घडलेली कहाणी पाहण्यासाठी निघाली मग जिकडे तिकडे वास पसरली आणि चालता चालता एक बुडी घसरली बुडी घसरली हो आणि तिचा पाय मुडला त्या बुडीचा मी म्हणतो कायले पाहिजे या बुडीले या वयामध्ये घुमाले अहो कायले पाहिजे म्हणजे तिच्या गावाची बदनाम नाही अहो बदनाम नाही तशी नाही. एक मनुष्य गावात जन्मास येते तर गावाचं नाव लौकिक करते आणि गावाचंच नाही तर तहसीलीचं नाव रोशन करते जिल्ह्याचं करते ग जिल्ह्याचंच नाही तर या देशाचं नाव रोशन करते आणि एक एक माणूस जन्मास येते तर पुऱ्या गावाला फाशी लावून जाते बरोबर आहे नाही का तशी त्या बाईनं गताड झाली त्या बाईनं गताड केली त्या गावाची आणि म्हणून त्या बुडी पाहायला निघाली मग काय झालं जिकडे तिकडे वास पसरली आणि चालता चालता एक बुडी घसरली किती आणि जेव्हा त्या बुडीची जेव्हा तळपायातली तिच्या मस्तकात शिरली त्याची आग मस्तकात धसली मस्तकात शिरली आणि मग ते का म्हणे पेट वसालीले नेऊन वर्ध्यात रे म्हणजे पेटवा त्या सालीले वर्ध्यात पेटवा म्हणे इकडे भंडारा जिल्ह्यातही नाही नागपूर जिल्ह्यातही नाही सालीले तिकडे ती पेटवा म्हणे वर्ध्यामध्ये हा नाही तर हे साली 2-4 जणांना घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणे हो का झोमून जायन नाही का बाबा अरे संगतीचे फळ चांगल्याची संगत करा तर चांगली भेटती एक मच्छी पुरी तालाव को खराब करतो एक मच्छर आदमी को हिजड़ा वैसे सरकारने म्हणून अरे जिकडे तिकडे वास पसरली आणि चालता चालता एक बुडी घसरली आणि तेव्हा तळपायातली तिच्या मस्तकात शिरली पेट वसालीला नेऊन म्हणे वर्ध्यात रे आणि हे हागाले बसली हागाले बसली कशाची पडली हे हगोरी आली आली हलक्या रे हे हागाले बसली कशाची पडली हागाले बसली कशाची पडली बाई म्हणून म्हणतो बाई हागाच्या डब्याला नाही खाते आपण ते असे सलाखी लावू मग आपला डब्बा पडतच नाही बाई हम भी हर बीमारी का इलाज रखते हैं और जैसा मिला मरीज वैसा इंजेक्शन भी लगा सकते हैं हो क्या हम भी हर बीमारी का इलाज रखते हैं जैसा मिला मरीज वैसा इंजेक्शन भी लगा सकते हैं हम भी जान मुझकर किसी से लड़ते नहीं और कोई कुत्ती हमें एक बार डसले माँ कसम उसे जिंदा भी छोड़ते नहीं अगो चावरी कुत्री असली ना
तिला जल्दी नाही का पकडून नेतात. हा हो कसं आहे? ते लहान लहान पोरं बारा खेळतच त्याला चावते. हा बरोबर. मग? भुरे तुले लई अक्कल आहे मग बघ. कसे म्हणतात पकडत दाढीले हा, हा, हा. तोडाईचा तंगडा न करायले लंगडी. हा आणि म्हणून पुढे काय म्हणतो जरा लक्ष देऊ नाही का. मॅडम माझं गाणं मी तुम्हाला म्हणणार नाही. माझ्या आईच्या दुधाची शपथ आहे. तुम्ही समझदार को इशारा काफी जूता पाँव में जसता है और झूठ की कोई बुनियाद नहीं होती क्योंकि सत्यार्थ ही इतिहास रचता है. समजला की नाही. आणि म्हणून सवालों से अगर जिंदगी कैद हो जाए तो जवाब की औकात हो की जमानत कर जाए. खुद को तोप समझने में कोई मर्दानगी नहीं होती. वो फन निर्माण करो की दुश्मन जीते जी मर जाए. 16 शिंगार तुम्हाला विचारले होते कुठे गेले म्हणजे 16 शिंगार नाही कुठे गेले. वा रे वा. हा मला शायरी नाही करतात मी नवीन असं म्हटलं नाही होत मॅडम जी. प्रश्नार्थी परमेश्वर हिम्मत. समजलं की नाही. आणि मग त्या वासनारूपी ते जी बाई होती तिनं काय केलं ते नक्की मोठ्या नाकवर तर करून आली. एवढं राजकारण घडवलं तरी आणि घरी आली आणि मग काय केलं ऐका. काय केलं. अशा गोड्या बाईने पाठवडी केली. अशा गोड्या बाईने पाठवडी केली. अरे नवऱ्याला म्हणे गोड मोठी झाली. नवऱ्याला म्हणे गोड मोठी झाली. म्हणजे ते हागुडीबाई आली हा आणि पाठवडी बनवलं. आणि नवऱ्याला का म्हणे काय म्हणे गोड मोठी झाली. अगदी माय. आणि मग तो नवरा तिचा मोठा खतरनाक होता. कसा होता. हा तिची लक्षणं ओळखायला आली. हो का. हा हे कशी आहे म्हणून. अटक मटक शांताबाई. हा हा आणि मग अशा या हा गोड्या बाईने पाठवडी केली आणि काय नवऱ्याला म्हणे गोड मोठी झाली. आणि जेव्हा नवऱ्याची अरे जेव्हा नवऱ्याची पेटवा साली पेटवा. हा म्हणे नेऊन शिरवाईले खरड्यात हरे. आणि हे हागाले बसली हागाले बसली कशाची पडली हारने वालों पर कभी कुत्ते भी नहीं भोंकते. जीतने वाले की शान में वो भिखारी भी नाच लेते. चलती नैया में हाथ धोने वालों की कटार लग जाएगी. डूबती नैया के कोई पटवार नहीं बनते. और दुख दर्द बांटने वाले कभी महिलों में नहीं मिलते. मॅडम जी कुणाच्या भावना दुखावले नाही गेलं पाहिजे असा आम्ही शब्द प्रयोग केला पाहिजे गाण्याच्या. तुम्ही बोला ना जी मला चिरफाड करून टाका. मला त्याबद्दल गर्व आहे. समाजकाने माझी मान अजून उंचावल्या जाईल. परंतु काही विनाकारण बोलणे आणि ज्या गोष्टीत काही दम नाही खम नाही तम नाही. समजलं की नाही. आणि त्या गोष्टी आम्ही इथे आणणे त्याला काय अर्थ नसते. आणि म्हणून खूप झालो बाई मी आजवरी मोठा आता मला लहान बनावंच वाटते. खूप झालो बाई मी आजवरी मोठा आता लहान बनावंच वाटते. शहाण्या लोकांचं म्हणणं आहे की मान दिल्यानेच मान भेटते. त्या तलावाचे पाणी कधी कधी आटते. तसं माणसाचे आयुष्य हळूहळू घटते. आणि म्हणून शहाण्या लोकांचं म्हणणं आहे की मान दिल्याने मान भेटते. स्वतः मधला गांभीरपणा सोडून जरा लहान बनून पहा. मग आमच्यासारखे तुमच्या पाठीमागे फिरतील 10. मला कुणाकडून काय मिळालं यापेक्षा मी त्याला काय दिलं हेच मला श्रेष्ठ वाटते. आणि म्हणूनच शहाण्या लोकांचं म्हणणं आहे की मान दिल्याने मान. ऐका शेवटच्या काळात काय म्हणतो. गुरु माझ्या मने पुरुषोत्तम राहावं. आधार देऊन गाणं बनवावं. अरे गुरु माझ्या मने पुरुषोत्तम राहावं. आधार देऊन गाणं बनवावं.
बनवावं अरे खावं त्यात कधी हरम नाही व्हावं. नाही का ज्याचं खाल्लं आणि का अर्ध्या हरकुंडात पिवळं झालं हा तर तो कधी भला नाही खात सुखी खात नाही त्याला शेवटच्या क्षणी पुढे देव आठवते. समजलं की नाही. खावं त्यात कधी हरम नाही व्हावं लटकून राहू नको निशाणावर घ्या तोरे. आणि हे हागाले बसली परसात आणि पैशाची पडली पैशाची पडली हागाले बसली परसात पैशाची पडली परसात हागाले बसली परसात पैशाची पडली याच ठिकाणी माझा वेळ समाप्त झाला. यानंतर बरोबर आहे झाल्यानंतर Thank you.